आज आपण बालमानसशास्त्रावर वारंवार विचारले जाणारे संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत. टीईटी, सीटीईटी, टेट या सर्वच परीक्षांसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत. पहिला प्रश्न आहे, बालकाच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? महाटीईटी 2022 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत अचानक, विस्कळीत, सतत चालणारी, थांबणारी. तर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. बालकाच्या विकासाची प्रक्रिया ही सतत चालणारी असते. डेव्हलपमेंट इज द कंटिन्युअस प्रोसेस. त्यामुळे अचानक, विस्कळीत, थांबणारी असं कधी होत नाही. सी इज द करेक्ट ऑप्शन. दुसरा प्रश्न आहे, सिफॅलोकॉडल विकासाचा अर्थ काय? बालकाच्या विकासाची जी तत्व आहेत त्यामध्ये सिफॅलोकॉडल आणि प्रॉक्सिमोडिस्टल हे दोन महत्वाची तत्व आहेत. सिफॅलो म्हणजे डोकं. सिफॅलो हा ग्रीक शब्द आहे. सिफॅलो म्हणजे डोकं किंवा हेड. सीटीईटी 2021 मध्ये हा प्रश्न विचारला गेला. ऑप्शन्स आहेत केंद्राकडून बाहेर, डोक्याकडून पायाकडे, पायाकडून डोक्याकडे, हाताकडून पायाकडे. तर सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तीचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो. सिफॅलो म्हणजे डोकं, म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. केंद्राकडून बाहेर म्हणजे शरीराच्या मध्यभागाकडून बाहेर होणारा विकास हा प्रॉक्सिमल डिस्टल डेव्हलपमेंट मध्ये येतो. पायाकडून डोक्याकडे आणि हाताकडून पायाकडे कोणताही विकास होत नाही. त्यामुळे सिफॅलोकॉडल विकासाचा अर्थ आहे डोक्याकडून पायाकडे. बी इज द करेक्ट ऑप्शन. प्रॉक्सिमोडिस्टल विकास म्हणजे काय? प्रॉक्सिमोडिस्टल विकास म्हणजे शरीराच्या मध्यवर्ती भागाकडून बाहेरच्या भागाकडे होणारा विकास. सेंट्रल पार्ट टू पेरिफेरी पार्ट म्हणजेच केंद्राकडून बाहेरील भागाकडे होणारा विकास. सी इज द करेक्ट ऑप्शन. बुद्धिमत्ता चाचणी आयक्यू सूत्र कोणी दिले? सीटीईटी 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत पियाजे, टर्मन, बिन आणि स्किनर. तर यामध्ये पियाजे यांचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे आणि स्किनर यांचा अभिसंधानाचा सिद्धांत आहे. हे जे दोघे आहेत टर्मन आणि बिने हे बुद्धिमत्ता विकासाशी संबंधित आहे. पण बिने यांनी बुद्धिमत्ता विकासाच्या चाचण्या दिलेल्या आहेत, तर टर्मन यांनी बुद्धिमत्ता विकासाचे आयक्यू इंटेलिजन्स क्वेश्चन काढण्याचं सूत्र दिलेलं आहे. त्यामुळे टर्मन इज द करेक्ट ऑप्शन. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली? महाटीईटी 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना जॉन ड्यूई यांनी मांडली. जॉन ड्यूई इज द करेक्ट आन्सर. आणि उरलेले जे काही ऑप्शन्स आहेत यामध्ये पॅवलॉव यांचं अभिसंधान उपपत्ती प्रसिद्ध आहे. थॉर्नडाईक याची प्रयत्न प्रमाण पद्धती आहे आणि कॅनी यांनी शिक्षणाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामुळे जॉन ड्यूई हे योग्य उत्तर आहे. प्रयत्न व चुका हा सिद्धांत कोणाचा आहे? सीटीईटी 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत स्किनर, पियाजे, थॉर्नडाईक आणि कोहलर. तर स्किनर आणि पियाजे ह्या दोघांचे अभिसंधान उपपत्ती आहेत. त्यामुळे त्यांचा प्रयत्न व चुका या सिद्धांताशी संबंध नाहीये. कोहलर यांची नैतिक विकासाची उपपत्ती आहे. ऑप्शन आहे थॉर्नडाईक. त्यामुळे थॉर्नडाईक इज द करेक्ट ऑप्शन. थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाण पद्धती सांगितलेली आहे. अंतर्दृष्टीद्वारे शिकणे हा सिद्धांत कुणाचा? महाटीईटी 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत कोहलर, स्किनर, पॅवलॉव, गुथ्री. यामध्ये स्किनर आणि पॅवलॉव यांचा या प्रश्नाशी संबंध नाही, कारण त्यांची अभिसंधान उपपत्ती आहे. गुथ्री यांनी शिक्षणाचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि मग कोहलर यांचा नैतिक विकास तर आहेच, परंतु त्याचबरोबर त्यांनी अंतर्दृष्टीद्वारे शिकणे हा सिद्धांत देखील मांडलेला आहे. त्यामुळे कोहलर इज द करेक्ट ऑप्शन. शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत कोणी मांडला? सीटीईटी 2022 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत पियाजे, पॅवलॉव, स्किनर आणि थॉर्नडाईक. आता पियाजे आणि थॉर्नडाईक यांचा याच्याशी संबंध नाही, कारण पियाजे यांचा संज्ञानात्मक सिद्धांत आहे आणि थॉर्नडाईक यांचा प्रयत्न प्रमाण पद्धती आहे. मग उरलेले जे दोन ऑप्शन्स आहेत पॅवलॉव आणि स्किनर ह्या दोघांचाही अभिसंधानाशी संबंध आहे.
परंतु मग ते लक्षात कसे ठेवायचे, तर पॅवलॉव यांचा शास्त्रीय किंवा अभिजात अभिसंधानाचा सिद्धांत आहे आणि स्किनर यांचा क्रियाप्रसृत अभिसंधानाचा सिद्धांत आहे. क्रियाप्रसृत अभिसंधान म्हणजे योग्य उत्तराला योग्य बक्षीस मिळणं किंवा योग्य वर्तनाला योग्य बक्षीस मिळणं, अयोग्य वर्तनाला शिक्षा मिळणं. या ठिकाणी शास्त्रीय अभिसंधान आहे. शास्त्रीय अभिसंधान किंवा अभिजात अभिसंधान ह्याचं पॅवलोव यांनी दिलेला हा सिद्धांत आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे पॅवलोव. क्रियाप्रसृत अभिसंधान सिद्धांत कोणाचा? महाटीईटी 2022 मध्ये हा प्रश्न आहे. आणि आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले की पॅवलोव आणि स्किनर ह्या दोघांनी अभिसंधानाचे सिद्धांत मांडलेत. पॅवलोव यांचा शास्त्रीय अभिसंधानाचा सिद्धांत आहे आणि स्किनर यांचा क्रियाप्रसृत अभिसंधानाचा सिद्धांत आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे स्किनर. कोहलर आणि ब्रुनर हे याशी संबंधित नाहीत. संज्ञानात्मक विकास सिद्धांत CTET 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत एरिक्सन, पियाजे, फ्राइड, कोहलबर्ग. बघा, संज्ञानात्मक विकास सिद्धांत आहे, त्यामध्ये फ्राइड, एरिक्सन, कोहलबर्ग यांचा याच्याशी संबंध नाही. संज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे हा जीन पियाजे यांनी मांडलेला आहे, त्यामुळे जीन पियाजे इज द करेक्ट आन्सर. यामध्ये बाकीचे जे काही शास्त्रज्ञ आहे, यामध्ये एरिक्सन यांचा मनोसामाजिक विकास आहे, फ्राइड यांचा मनोलैंगिक विकास आहे, कोहलबर्ग यांचा अंतर्दृष्टी आणि नैतिक विकासाचा सिद्धांत आहे. जीन पियाजे इज द करेक्ट ऑप्शन फॉर संज्ञानात्मक विकास सिद्धांत. त्यानंतर जीन पियाजे यांच्या मते तार्किक विचार करण्याची अवस्था कोणती? महाटीईटी 2023 हा प्रश्न आहे. जीन पियाजे यांनी जो आपला सिद्धांत मांडलेला आहे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत, त्यामध्ये त्यांनी 4 टप्पे सांगितलेले आहेत. विकासाच्या 4 अवस्था, संज्ञानात्मक विकासाच्या 4 अवस्था, आणि या विकासाच्या 4 अवस्था लक्षात ठेवण्याचा एक शॉर्टकट मी माझ्या टीईटीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. SPCF. SP म्हणजे संवेदन, म्हणजे सेन्सरी मोटर स्टेज, संवेदन क्रियात्मक अवस्था. त्यानंतर P म्हणजे पूर्व क्रियात्मक अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज. मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजे C, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. आणि F म्हणजे औपचारिक क्रियात्मक अवस्था, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेजवर म्हणजे औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये तार्किक विचारसरणी अधिक डेव्हलप होते, मूळ तार्किक पद्धतीने विचार करू लागते, त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे D, औपचारिक सक्रियात्मक अवस्था. सामाजिक विकासाचा प्रमुख घटक कोणता? CTET 2020 मध्ये हा प्रश्न विचारला. सामाजिक विकासाचा प्रमुख घटक ऑप्शन्स आहेत वारसा, वातावरण, पोषण, व्यायाम. वारसा हा काही सामाजिक विकासाशी संबंधित नाही. वातावरण हे सामाजिक विकासाशी संबंधित आहे, त्यामुळे वातावरण हे योग्य उत्तर आहे. पोषण हे शारीरिक विकासाशी संबंधित आहे. व्यायाम हा हेल्थशी रिलेटेड आहे, त्यामुळे वातावरण हा सामाजिक विकासाचा प्रमुख घटक आहे. प्रेरणेचे प्रकार किती? बघा, प्रेरणेचे प्रकार 2 आहेत. महाटीईटी 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. प्रेरणेचे 2 प्रकार आहेत, एक अंतःप्रेरणा आणि दुसरा बाह्य प्रेरणा. तर अंतःप्रेरणा आणि बाह्य प्रेरणा म्हणजे ऑप्शन आहे 2. बी इज द करेक्ट ऑप्शन. अंतःप्रेरणा म्हणजे काय? CET 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत बाह्य बक्षिसासाठी केलेली कृती, बक्षीस मिळवण्यासाठी आपण कृती करतो म्हणजे ही बाह्य प्रेरणा. भीतीमुळे केलेली कृती, भीती वाटते म्हणून आपण एखादी कृती करतो, ही बाह्य प्रेरणा. स्वतःच्या आनंदासाठी केलेली कृती ही अंतःप्रेरणा आहे. एखादी गोष्टी केल्यामुळे आपल्याला छान वाटतं, आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला समाधान वाटतं, म्हणून आपण ती कृती करतो, म्हणून हे योग्य उत्तर आहे. अंतःप्रेरणा म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी केलेली कृती. सी इज द करेक्ट ऑप्शन. शिक्षा टाळण्यासाठी केलेली कृती देखील बाह्य प्रेरणा आहे. विस्मरण वक्र सिद्धांत महाटीईटी 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. विस्मरण वक्र सिद्धांत कोणाचा? स्मरण आणि विस्मरण हे अत्यंत महत्वाच्या प्रक्रिया आहेत. त्यामध्ये विस्मरण वक्र म्हणजे काय? तर
बघा ऑप्शन्स आहेत एबिंगहॉस, स्किनर, पियाजे, गिलफर्ड. स्किनर, पियाजे, गिलफर्ड यांचा याच्याशी संबंध नाहीये विस्मरण वक्राशी. विस्मरण वक्र हा एबिंगहॉस यांनी मांडला. एबिंगहॉस यांचा विस्मरण वक्र सिद्धांत काय आहे की जसजसा वेळ वाढतो तसतसं विस्मरणाची प्रक्रिया वाढत जाते. म्हणजे काल वाचलेलं आज थोडस विसरलं जातं, उद्या आणखी विसरलं जातं, परवा आणखी विसरलं जातं. याला विस्मरण वक्र सिद्धांत असं म्हणतात. त्यामुळे एबिंगहॉस हे करेक्ट आन्सर आहे. व्यक्तिमत्वाचे ईड, इगो, सुपर इगो हे घटक कोणी मांडले? सीईटी 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे. व्यक्तिमत्वाचे अनेक सिद्धांत अनेक मानसशास्त्रज्ञांनी मांडले. तर यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत त्यामध्ये आहे फ्राइड, एरिक्सन, जंग, ऑलपोर्ट. तर यामध्ये एरिक्सन यांचा मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत आहे. फ्राइड यांनी जो व्यक्तिमत्व विकासाचा सिद्धांत मांडलाय त्यामध्ये त्यांनी सांगितलं की व्यक्तिमत्व विकासाचे ईड, इगो आणि सुपर इगो हे अत्यंत महत्वाचे 3 घटक आहेत. त्यामुळे फ्राइड हे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? बहुबुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत. महाटीईटी 2023 मध्ये हा प्रश्न मांडलेला आहे. ऑप्शन्स आहेत गार्डनर, थॉर्नडाईक, बिने आणि स्पियरमन. यामध्ये थॉर्नडाईक हा बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. गार्डनर, बिने, स्पियरमन हे तीनही बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. यामध्ये काय होतं, कधी कधी कन्फ्युजन होतं. तर बघा गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला. अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्तेच्या चाचण्या दिलेल्या आहेत आणि स्पियरमन यांची बुद्धिमत्ता विकासाची जनरल फॅक्टर थिअरी प्रसिद्ध आहे. आपला प्रश्न आहे बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बहुबुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बहु म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स कॉन्सेप्ट, तर तो गार्डनर यांनी मांडलेला आहे. हवार्ड गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता ही 8 घटकांनी बनलेली असते, म्हणून त्यांनी त्याला बहुबुद्धिमत्ता सिद्धांत, मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी असं म्हटलंय. म्हणून गार्डनर इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची? सीटीईटी 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत ब्रुनर, वायगॉट्स्की, पियाजे, स्किनर. ब्रुनर, पियाजे, स्किनर यांचा याच्याशी संबंध नाहीये. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना वायगॉट्स्की यांनी मांडली. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर वायगॉट्स्की यांच्या मते मूल ज्या वेळेला शिकते त्यावेळेला ते इतरांच्या मदतीने देखील त्याचा विकास होतो. मग झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तो मूल स्वतः किती शिकते आणि ते इतरांच्या मदतीने किती शिकते या 2 स्टेज मधला जो झोन आहे त्याला त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हटलंय. म्हणून वायगॉट्स्की इज द करेक्ट आन्सर. पुढचं आहे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? महाटीईटी 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. यामध्ये ऑप्शन्स आहेत डॅनियल गोलमॅन, गार्डनर, फ्राइड, कोहलबर्ग. तर गार्डनर, फ्राइड आणि कोहलबर्ग यांचा याच्याशी संबंध नाही. गार्डनर यांनी बुद्धिमत्तेची 120 बुद्धिमत्ता हा सिद्धांत मांडला. फ्राइड यांची लैंगिक विकासाची उपपत्ती आहे. कोहलबर्ग यांची नैतिक विकासाची व अंतर्दृष्टी शिक्षणाची उपपत्ती आहे. तर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅनियल गोलमॅन यांची आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हटलं की डॅनियल गोलमॅन हे नाव आपल्या समोर आलं पाहिजे. डॅनियल गोलमॅन इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे मुलांमधील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? सीटीईटी 2023 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ऑप्शन्स आहेत सर्व मुले सारखी असणे, मुलांमध्ये असलेला फरक, फक्त शारीरिक फरक, फक्त बुद्धिमत्तेतील फरक. तर सर्व मुले सारखी असणे ही काही वैयक्तिक भिन्नता नाहीये. मुलांमध्ये असलेला फरक हे करेक्ट ऑप्शन आहे, कारण मुलांमध्ये असलेला फरक हा वेगवेगळा असू शकतो. मुलांची आवड निवड वेगळी असते, मुलांची शारीरिक ठेवण वेगळी असते, मुलांची शिकण्याची पद्धती वेगळी असते, मुलांची लक्षात ठेवण्याची पद्धती वेगळी असते. ते यालाच व्यक्तिगत भिन्नता असं म्हणतात, वैयक्तिक भिन्नता.
सो बी इज द करेक्ट ऑप्शन. शारीरिक फरक फक्त केवळ एकच फरक असू शकत नाही. बुद्धिमत्तेतील फरक हा एकच फरक असू शकत नाही. तर शारीरिक फरक, बुद्धिमत्तेतील फरक या सगळे मुलांमध्ये असलेल्या वैयक्तिक भिन्नतेमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यामुळे या तीनही ऑप्शन मध्ये कन्फ्युजन करू नका. फक्त शारीरिक फरक म्हणजे वैयक्तिक भिन्नता नाही किंवा बुद्धिमत्तेतील फरक म्हणजे वैयक्तिक भिन्नता नाही. इतर सगळे फरक जे आहेत ते यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, त्याला वैयक्तिक भिन्नता असं म्हणतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्रावर जे काही वारंवार प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हे सगळे प्रश्न तयार करा. यातील कमीत कमी 10 ते 15 प्रश्न येणाऱ्या टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जातील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा काही संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत. तोपर्यंत हे 20 प्रश्न पूर्णपणे तयार करून ठेवा. व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि तोपर्यंत नमस्कार.